नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, जलसंपदा विभाग भरती संदर्भातील अपडेट आहे, म्हणजेच WRD रिक्रुटमेंट संदर्भात। तर यामधला रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी आपल्याला माहितीच आहे की आन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली होती, म्हणजे सुधारित उत्तर तालिका जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि सर्वजण वाट बघत होते ती म्हणजे मेरिट लिस्टची आणि निकालाची। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। निकालासंदर्भातच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही। तर पहा मित्रांनो, आपण रिझल्ट जे आहे ते PDF ग्रुपला अपलोड केलेले आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्यावरून तुम्ही या ग्रुपला जॉईन होऊ शकता। तर या ठिकाणी पहा, असिस्टंट स्टोअर कीपर अमरावती, त्यानंतर असिस्टंट ड्राफ्ट्समन सातारा, आणि अगोदर पाहू शकता आपण हे रात्रीच अपलोड केले होते की दफ्तर कारकून, त्यानंतर सिव्हिल इंजिनियर असिस्टंट अमरावती, आणि या ठिकाणी पहा लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक उपलब्ध आहे। या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि चेक करू शकता। तर पहा मित्रांनो, लिंकवर काय आहे, सध्या वेबसाईटवर आलेला आहे लोड, त्यामुळे येत आहे सर्व्हर इरोर। तर सर्व्हर डाऊन येत असल्या कारणाने या ठिकाणी वेबसाईट जी आहे ती ओपन होत नाही आहे। त्यामुळे आपण फक्त जेवढे रात्री जे रिझल्ट आहे ते डाउनलोड केले होते तेच अपलोड केलेले आहेत। जसे जसे आणखी वेबसाईट सुरळीत होईल किंवा आपल्यापर्यंत रिझल्ट पोहोचतील ते आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकू। तर पहा, या ठिकाणी लिस्ट कशी आलेली आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने लिस्ट जी आहे ती अपलोड करण्यात आलेली आहे किंवा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता कस्टमाइज स्कोर फॉर रिपोर्ट्स, त्यानंतर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट रिक्रुटमेंट एक्झाम। तर यामध्ये पहा, सर्वप्रथम दिलेला आहे पोस्ट नेम सिव्हिल इंजिनियर असिस्टंट, आणि त्यानंतर डिव्हिजन दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुप्रिटेंडिंग इंजिनियर अँड झोनल ऑफिसर अमरावती रिजन, इरिगेशन डिपार्टमेंट अमरावती, म्हणजे एकंदरीतच अमरावतीचं हे रिजन आहे। तर त्यामध्ये पहा, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट हे पद आहे। सर्वात प्रथम आहे तुमचा सिरियल नंबर, त्यानंतर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, नंतर दिलेला आहे तुमचा रोल नंबर, नंतर ॲप्लिकंट नाव, तुमचं संपूर्ण नाव जे आहे ते, त्यानंतर ऑब्जेक्शन नंतर मिळालेले गुण, म्हणजे पहा तुम्ही एक फर्स्ट आन्सर की आपली लागली होती, त्यानंतर सेकंड लागली होती आणि थर्डही काही दिवसांनी प्रसिद्ध केलीच। तर पहा मित्रांनो, आपण जे ऑब्जेक्शन घेतले होते फर्स्ट आन्सर कीवर किंवा फर्स्ट रिस्पॉन्स शीटवर, तर ऑब्जेक्शन नंतर हा तुमचा अंतिम स्कोर आहे। सर्व ऑब्जेक्शन तिन्ही आन्सर की मिळून तर सर्वात शेवटी जो आलेला आहे तो तुमचा हा या ठिकाणी स्कोर दर्शवलेला आहे पहिल्या कॉलममध्ये। आणि नंतर बाजूचा जो कॉलम आहे तो आहे तुमचा नॉर्मलायझेशनचा, म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 170 गुण उमेदवाराला मिळालेले होते, म्हणजे हा तुमचा रॉ स्कोर होता। आणि 179.57 या ठिकाणी जे आहे ते आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क झालेले आहे, म्हणजे जवळजवळ 9-9.5 मार्कांची या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालेली आहे आणि त्यामुळे मध्ये वाढ झालेली आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकता की 9 मार्क जे आहेत ते वाढलेले आहे नॉर्मलायझेशनने। तर पहा मित्रांनो, नॉर्मलाइज स्कोर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण लिस्ट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते। तर तुम्ही पाहू शकता एकंदरीतच आता काही जणांना वाटत असेल की हा रिझल्ट आहे, तर पहा मित्रांनो, हाही अंतिम निवड यादी वगैरे नाही आहे, कारण की या यादीमध्ये 3230 टोटल कॅन्डिडेट आहेत। तुम्ही सिरियल नंबर वाईज जर बघितलं तर 3230 कॅन्डिडेट्स यामध्ये आहेत आणि सर्वात शेवटच्या कॅन्डिडेटचे आपण मार्क पाहिले तर त्यांना 0 मार्क आहेत। आफ्टर नॉर्मलायझेशन 5 या ठिकाणी वाढलेले आहेत। तर पहा मित्रांनो, ही जी आहे ती ही निवड यादी नाही आहे किंवा आपण पाहू शकता की प्रोविजनल मेरिट लिस्टसुद्धा नाही आहे। ही फक्त काय एक मार्क लिस्ट आपण म्हणू शकतो। ही जी आहे ती गुणवत्ता यादी आहे की गुणांची यादी आहे किंवा मार्क लिस्ट आहे की कोणाला किती मार्क आहेत, आणि ते सुद्धा जे जास्ती मार्क आहेत ते उमेदवार वरती आहेत आणि ज्यांना कमी मार्क आहेत ते उमेदवार खाली आहेत। तर एकंदरीतच ही फक्त लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली, याला आपण निकाल असे नाही म्हणू शकत, कारण की पूर्ण रिझल्ट कोण लागलं कोण नाही लागलं किंवा प्रोविजनल मेरिट लिस्ट आणखी बाकी आहे। प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतरच तुमची अंतिम किंवा फायनल निवड यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे सध्या फक्त मार्क लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजे गुणवत्ता याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत। तर वेबसाईट सध्या लोड घेत असल्याकारणाने इतर विभागाच्या आपण डाउनलोड करू शकलो नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा वेबसाईटला भेट देत राहा आणि वेबसाईटवरून तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करून घेऊ शकता। तर यावेळी व्हिडिओमध्ये आपण थांबूया। तुमच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता।